प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे मंकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। आमदार रोहितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची पर्वणी। कवठे महांकाळ येथे आरोग्य शिबिर संपन्न। आमदार रोहितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कवठे महांकाळ येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाजसेवेचा आदर्श घालून देण्यात आला। कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय आराराबा पाटील जनकल्याण मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिरात तब्बल 321 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। तसेच वात्सल्य मूकबधीर विद्यामंदिर तसेच शिवाजीराव बापू शेंडगे निवासी मतिमंद मुलांच्या विद्यालयात विद्यार्थ्यांसमेत वाढदिवस साजरा करत केक कापणे, फळ वाटप तसेच अन्नदानाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी माजी आमदार सुमनताई पाटील यांनी सांगितले की समाजसेवेचा खरा अर्थ सर्वसामान्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभ्या राहण्यात आहे। आरोग्य ही प्रत्येकाची मूलभूत गरज असून अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होत आहेत। आमदार रोहितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली असून नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केलेले होते। रुग्ण कल्याण समिती सदस्य विक्रांत पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार केले। जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्याचे कौतुक करीत अशा आरोग्य शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले। यावेळी डॉक्टर अजय भोसेकर यांनीही रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले। शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल विक्रांत पाटील यांनी डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, लाभार्थी नागरिकांचे आभार मानले। दरम्यान वात्सल्य मूकबधीर विद्यामंदिर तसेच शिवाजीराव बापू शेंडगे निवासी मतिमंद मुलांच्या विद्यालयात विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला। यानंतर विद्यार्थ्यांना फळ वाटप व अन्नदान करण्यात आले। विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरेश भाऊ पाटील यांनी समाजातील विशेष मुलांसोबत आनंदाचे क्षण साजरे करणे हीच खरी सामाजिक सेवा असल्याची भावना व्यक्त केली। कवठे महांकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच समाज कल्याण सभापती दादासाहेब कोळेकर व बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम, रुग्ण कल्याण समिती सदस्य विक्रांत पाटील, डॉक्टर अजय भोसेकर, पंचायत समितीच्या सभापती सिंधुताई पाटील, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर, बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे, महेश पवार, जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे, महेश पाटील, हयूम सावनूरकर, उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर, नगरसेवक राहुल जगताप, पांडुरंग पाटील, गजानन कोठावळे, सरपंच अमर शिंदे, नूतन वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कवठे महांकाळ। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।